मुंबईतील दादरच्या शिवतीर्थ मैदानावरती मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला। या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाबाबत भारताने घेतलेल्या भूमिकेवरती भाष्य केलंय। भारताने इराणला साथ द्यायला हवी होती, भविष्यामध्ये याचे परिणाम भोगावे लागतील असं म्हणत राज ठाकरेंनी केंद्र सरकारवरती हल्लाबोल केलाय। जो इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता, त्या इराणवरती ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत आज, आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती। या देशामध्ये येणारं सगळं बरचसं तेल हे इराणमध्ये येतं, ते आपल्याला रुपयामध्ये देतात, देत आले, पुढचं मला माहित नाही। पण खामेनी गेल्यानंतर देखील आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कुठचंही निषेधाचं एक स्टेटमेंटही काढलं नाही, हल्ल्यावरती कुठचं स्टेटमेंट काढलं नाही। जो देश आजपर्यंत जम्मू काश्मीरच्या प्रश्नावरती देखील आपल्याला पाठिंबा देत आला, भारताला पाठिंबा देत आला, त्यांच्या मागे आपण आज अडचणीच्या काळामध्ये उभे राहिलो नाही, याचा त्रास निश्चित भविष्यात होणार आपल्याला। मुंबईतील दादरच्या शिवतीर्थ मैदानावरती मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला। या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण करताना राज्यातील बेपत्ता मुलांचा मुद्दा अधोरेखित केलाय। यावेळी त्यांनी गेल्या 36 दिवसांमध्ये मुंबईतून 82 मुलं ही बेपत्ता तर नवी मुंबईतील 499 मुलांचं अपहरण झाल्याची माहिती दिली। तसंच एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 4,500 ते 5,000 मुलं ही बेपत्ता होत असल्याचं सांगितलं। दरम्यान ही सगळी आकडेवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सांगितली असल्याचं देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं। नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यातल्या 36 दिवसांमध्ये, गेल्या आता नोव्हेंबर डिसेंबरच्या या 36 दिवसांमध्ये केवळ मुंबईमध्ये 82 मुलं बेपत्ता झाली। जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील नवी मुंबई शहरात तब्बल 499 मुलांच्या अपहरणाच्या घटना नोंदवण्यात आल्या। त्यातली 41 मुले अद्याप बेपत्ता आहेत। 458 पोलिसांनी, आमचे पोलीस, मुंबईचे पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस हे सक्षम आहेत, म्हणून त्या आई वडिलांना त्यांची मुलं मिळाली। एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी, हे मी तुम्हाला विधानसभेत सांगतोय आकडे, विधानसभेमध्ये आता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेले आकडे सांगतोय तुम्हाला। एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी साधारण 4,500 ते 5,500 मुले बेपत्ता होतात। काय होत असेल त्यांच्या आई वडिलांना? 4,500 ते 5,500 मुलं बेपत्ता होता। हा महाराष्ट्र, असा होता महाराष्ट्र। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धातील भूमिकेवरून पंतप्रधान मोदींवरती टीका आहे। तर महाराष्ट्र नेक्स्ट नव्या वेबसाईटची घोषणा केली। वेबसाईटमधून सामान्य जनतेला आपले विचार मांडू शकता येणार आहेत, त्याबरोबरच त्यांचे विचार सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाणार असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। मी एक नवीन वेबसाईट आता महाराष्ट्राला अर्पण करतोय। महाराष्ट्र नेक्स्ट, महाराष्ट्र पुढचा मी तुमच्या समोर उभा करतोय आता। दाखवा रे। याच्यामध्ये हे सुरू झाल्यावरती तुम्हाला ऑप्शन्स आहेत, मराठी आणि इंग्रजी। त्याच्यामध्ये तुम्ही मराठीमध्ये गेलात की त्याच्या बाजूला एक ऑडिओ फिल्म आहे, ही वेबसाईट कशी वापरायची, त्याच्यामध्ये आपल्या कल्पना नोंदवण्यासाठी म्हणून मी काही खाली विषय दिलेले आहेत, 27 विषय आहेत। तर महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सत्ता हातात घेणारच असा निर्धारही यावेळी त्यांनी बोलून दाखवलाय। राज्यावरील कर्जाचं ओझं, तरुणाई भोवतीचा ड्रग्सचा विळखा, राज्यातली वाढती गुन्हेगारी या अनेक विषयांवरून राज ठाकरेंनी सरकारला खडेबोड सुनावलेत। यावेळी मनसेच्या एका वेबसाईटचं देखील अनावरण करण्यात आलं। महाराष्ट्रातील जनतेच्या कल्पना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र नेक्स्ट हे व्यासपीठ तयार करण्यात आलंय। लक्षात ठेवा, हे महाराष्ट्रासाठी उभे होते।
आणि मी जे बोलतोय तुम्हाला आता हे तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाहीये. मी जो तुम्हाला शब्द दिलाय या महाराष्ट्राचं गतवैभव प्राप्त करण्यासाठी म्हणून आपल्याला जी सत्ता घ्यायची आहे ती सत्ता भविष्यामध्ये आपण हातामध्ये घेणार म्हणजे घेणार. हे मी फक्त तुमच्या टाळ्यांसाठी सांगत नाही. तो माझा आत्मविश्वास आहे. मी एक तुम्हाला सर्वांना आज हात जोडून विनंती करणार आहे. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्र घडवला ना, ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्र मोठा केला ना, आणि महाराष्ट्रात आज देखील कृपया आपल्या महापुरुषांकडे आणि कोणाहीकडे जातीने पाहू नका. त्यांनी या महाराष्ट्रासाठी काय योगदान दिलं ना ते सर्वात महत्वाचं आहे. हे तुम्हाला त्यांच्या मतांसाठी म्हणून तुम्हाला जातीमध्ये भिडवतायत आणि महाराष्ट्रामधून प्रत्येकाला वेगळं करतायत. हे कृपा करून करू नका. आज काय महाराष्ट्राची परिस्थिती होऊन बसली. आमचे मुख्यमंत्री सांगतायत विकास करतोय विकास करतोय. $3 ट्रिलियन इकॉनॉमी करायची महाराष्ट्राची. 11 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावरती. 11 लाख कोटी. पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला 2 लाख कोटीचं कर्ज होतं. त्याच्यानंतर हे 2014 ते 2026 मध्ये हे सगळं कर्ज 11 लाख कोटीवरती गेलं. मी एक नवीन वेबसाईट आत्ता महाराष्ट्राला मी आत्ता अर्पण करतोय. महाराष्ट्र नेक्स्ट, महाराष्ट्र पुढचा मी तुमच्यासमोर उभा करतोय आत्ता. दाखवा रे. याच्यामध्ये हे सुरू झाल्यावरती तुम्हाला ऑप्शन्स आहेत मराठी आणि इंग्रजी. त्याच्यामध्ये तुम्ही मराठीमध्ये गेलात की त्याच्या बाजूला एक ऑडिओ फिल्म आहे. ही वेबसाईट कशी वापरायची त्याच्यामध्ये आपल्या कल्पना नोंदवण्यासाठी म्हणून मी काही खाली विषय दिलेले आहेत. 27 विषय आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार निशाणा साधला. राज ठाकरे हे संधी साधू असून केवळ सोयीनुसार मराठीचा मुद्दा उपस्थित करतात अशी टीका महाजन यांनी केली आहे. मुंबई गुजरातला गेली अशी विधानं करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आता यशस्वी होणार नाही, कारण जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडालेला आहे असं देखील महाजन म्हणाले. ठाकरेंनी आता कोणतीही सभा घेतली तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा टोला देखील महाजनांनी लगावलाय. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणावरती खळबळजनक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये त्यांनी VSR कंपनीच्या विमानासोबतचा फोटो शेअर करत खरात याचे कंपनीचे मालक VK सिंग याच्याशी संबंध आहेत का याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसंच अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या अघोरी पूजेचेही खरात यांचा संबंध आहे का याचा देखील तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याबरोबरच या प्रकरणी SIT मार्फत सखोल तपास व्हावा अशी मागणी करत महत्त्वाचे धागेदोरे मिळतील असा विश्वास मिटकरी यांनी व्यक्त केला. दादांचा जो बारामतीचा जो बंगला आहे बारामतीमध्ये सहयोग सोसायटी त्याच्या समोर पण काही महिन्यांपूर्वी एक अघोरी प्रकार झाला होता. लिंबू मिरची टाकून बाहुली वगैरे ठेवून. आणि देवगिरी जो मुंबईचा शासकीय बंगला आहे तिथं सुद्धा काही अंतरावर हा अघोरी प्रकार झाला होता. आणि हा बाबा जो दिसतो तो VSRच्या विमानासोबत दिसतो. म्हणजे हा VSR व्हेंचर या विमानानं प्रवास करायचा. आम्हाला अशी शंका आहे की VSRचा जो मालक आहे त्या VK सिंगचाही हा गुरु असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्यावरती त्यांच्याच पक्षातील जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य संजय निकम यांनी गंभीर आरोप केलेत. दानवे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीमध्ये घोडेबाजार केल्याचा धक्कादायक आरोप संजय निकम यांनी केला. तसंच 9 जिल्हा परिषद सदस्यांचा एकूण 18 कोटींमध्ये सौदा केल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. तर टोकन म्हणून काही उमेदवारांनी 4 कोटी रुपये घेतल्याचा दावा निकम यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आणि याबाबत उद्धव ठाकरेंकडे तक्रार केल्याचं देखील निकम यांनी सांगितलंय. उर्वरित रक्कम आम्ही त्यांना मतदान केल्यानंतर त्यांना मिळणार होते त्यापैकी काही रक्कम सदस्यांच्या पदरी ते टाकणार होते, परंतु सर्व हा डाव आम्ही हाणून पाडला.
निवडणुकीच्या काळात मला अनेक जण संपवायला निघाले होते असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय. एकट्या धनंजय मुंडेंना बदनाम करण्यासाठी मोठमोठे नेते हे सर्व काही करत होते असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय. माध्यमांमधून देखील आरोप होत असताना परळीची जनता पाठीशी उभी राहिली आणि निवडून आलो असं देखील धनंजय मुंडेंनी म्हटलंय. महाराष्ट्रभर नगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण होतं. मी मात्र वेगळ्याच वातावरणात होतो. सर्व दूर एकट्या धनंजय मुंडेला बदनाम करण्यासाठी जे काय करता येईल ते महाराष्ट्रातले मोठे 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 नेते करत होते. नागपुरात तरुण भारत दैनिकाचा शताब्दी वर्ष सोहळा पार पडला. या सोहळ्यानिमित्त सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवरती मोहन भागवत यांनी भाष्य केलं. समाज माध्यमांवरती मोकळेपणानं लोक व्यक्त होतात, मात्र स्वयंसेवकांनी समाज माध्यमांवरती व्यक्त होताना विवेक ठेवला पाहिजे असं स्पष्ट मत हे मोहन भागवत यांनी मांडलंय. तर आताच्या जेनझी पिढीला संघ कार्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी संघाकडून काय नियोजन करण्यात येत आहे याबद्दल देखील सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलं. हाय राईज बिल्डिंग्समध्ये कसं काम करायचं, गेटेड सोसायटीमध्ये कसं काम करायचं, बालगोकुलम सारख्या काही अल्टरनेटिव्ह कामांची योजना करायची, हे सगळं आमच्या कार्यशैलीला आता आम्ही जोडलेलं आहे. आणि त्यानुसार जेनजीची सुद्धा संख्या वाढली पाहिजे. अकोला जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये 21 पैकी 11 संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांमध्ये जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर संतोष कुमार कोरपे यांचाही समावेश आहे. दरम्यान अकोला जिल्हा बँकेवरती मागील 50 वर्षांपासून सहकार क्षेत्राचं नेतृत्व करणाऱ्या कोरपे घराण्याची सत्ताही कायम आहे. चिपळूणमधील अर्बन बँकेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आटपून उदय सामंत हे घाईनं दुसऱ्या कार्यक्रमाला जाण्यासाठी निघत होते. यावेळी भास्कर जाधव यांनी सामंत यांना काळजीचा सल्ला दिलाय. विमान किंवा हेलिकॉप्टरनं प्रवास करताना संपूर्ण काळजी घेऊन प्रवास करा असा सल्ला भास्कर जाधव यांनी सामंतांना दिला. आज मला भास्कर जाधव साहेबांनी इथं दाखवलं. त्यांनी मला असं सांगितलं की तू कार्यक्रमाला जाणार आहेस, लवकर जा, परंतु ह्याच्या पुढं हेलिकॉप्टरनं आणि विमानानं फिरत असताना पूर्ण काळजी घेऊन त्या विमानातनं आणि हेलिकॉप्टरमधनं फिर, हे सांगणारा दिलदार विरोधक देखील आमच्या जिल्ह्यामध्ये आहे. ह्याचं मानसिक समाधान जाधवसाहेब माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. विधान परिषदेत धर्मस्वातंत्र्य विधेयकावरती बोलताना केलेल्या वक्तव्यावरती भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मोठं स्पष्टीकरण दिलंय. एक मुद्दा माध्यमांवरती जिम विरोध म्हणून दाखवला जातोय, पण वस्तुस्थिती तशी अजिबात नाही अशी विनंती त्यांनी केली आहे. मात्र काही प्रकरणांमध्ये धर्मांतरासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींविषयी आपण आवाज उठवल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. महाडच्या ऐतिहासिक चौदार तळे सत्याग्रहाला आज 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं महाडमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री संजय शिरसाट उपस्थित राहणार आहेत. देशभरातून लाखो भीम अनुयायी देखील महाडमध्ये दाखल होण्यास आता सुरुवात झाली आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आज निवडणूक होणार आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीनं सत्ता समीकरणाच्या हालचाली सुरू असून मागील 35 दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीनं आपल्या जिल्हा परिषद सदस्यांना अज्ञात स्थळी ठेवलंय आणि त्यामुळे अज्ञात स्थळी असलेले 36 सदस्य सत्ता स्थापन करणार का, की यातील काही सदस्य भाजपच्या गळाला लागणार, याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. सांगलीच्या जत तालुक्यातील मुचंडी, रावळ, उंडवाडी आणि पाच्छापूर या गावांमध्ये गारपीट आणि अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवरती भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. उद्ध्वस्त पिकं पाहून त्यांनी तात्काळ कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोनवरून संपूर्ण माहिती दिली. याची दखल घेत कृषी मंत्र्यांनी महसूल आणि कृषी विभागाला तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. पिंपरी चिंचवडमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. एकीकडे एक दिवस आड पाणी मिळतंय तर दुसरीकडे पाईप फुटल्यामुळे पाणी रस्त्यावरती वाहून गेल्यामुळे स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त केलाय. यावेळी स्थानिकांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संगमनेरमध्ये चिमुकलीवरती ऍसिड हल्ला करण्यात आल्याची घटना होऊन 4 दिवस उलटलेत, मात्र त्यानंतरही आरोपी फरार आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपीचं रेखाचित्र जाहीर केलंय. तसंच आरोपीची माहिती देण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलेलं आहे. नागपूरमधील लोकांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांची पोलिसांनी धिंड काढली आहे. कुख्यात गुंड सिटू सिंह याची पोलिसांनी धिंड काढून दहशत संपवण्याचा प्रयत्न केलाय. त्यावरती खून, प्राणघातक हल्ले, खंडणी, बलात्कार, हाणामारी याच्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. असं असताना देखील त्याच्या वर्तणुकीमध्ये सुधारणा होत नव्हती. त्याच्या वर्तणुकीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण झालेला होता आणि त्यामुळे पोलिसांनी त्याची धिंड काढून दहशत संपवण्याचा प्रयत्न केलाय. दोरीनं हात बांधलेल्या अवस्थेमध्ये त्याची 4 किलोमीटरपर्यंत धिंड काढण्यात आली आहे. हत्या, जाळपोळ, चकमक अशा विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 11 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यामध्ये 5 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे. या 11 जणांवरती शासनाचं 68 लाख रुपयांचं बक्षीस होतं. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये विभागीय समितीची सदस्य सोनी उर्फ बाली मट्टामीचा समावेश आहे. तर एरिया कमिटी सचिव बुधरी उर्फ रामबत्ती मट्टांनी देखील हिनं आत्मसमर्पण केलंय. सोनी आणि बुधरी या दोघींवरती प्रत्येकी 16 लाख रुपयांचं बक्षीस होतं. 2025 पासून आजपर्यंत 123 जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेलं आहे. भंडाऱ्याच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या उमरझरी बांपेवाडा या परिसरामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. मृत वसंत मेश्राम मोहफूल वेचण्यासाठी गेलेले होते, मात्र दुपारी ते घरी न परतल्यामुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. जंगलालगत त्यांचा मृतदेह आढळून आलाय. दरम्यान वाघानं गावालगतच हा हल्ला केल्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. आरकॉम कर्ज प्रकरणामध्ये अनिल अंबानींची सीबीआयनं चौकशी केली आहे. दिल्लीतल्या सीबीआय कार्यालयामध्ये तब्बल 7 तास अनिल अंबानींची सीबीआयनं चौकशी केली आहे. दरम्यान काल नंतर आज देखील अनिल अंबानींची सीबीआय चौकशी ही होणार आहे. पालघर शहरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली होती. या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी उत्पादकांना चांगलाच फटका बसलाय. या परिसरातील वीज पुरवठा खंडित सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं. नाशिकच्या नांदगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तर निफाड तालुक्यातील शिरवाडे, वाकडा, वनसगाव, उगाव या परिसरामध्ये जोरदार गारपीट झाली. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा आणि गहू पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.